अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, आज 1 ऑक्टोबर. आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे सदैव चांगल्यांची संगत धरावी करावी. भाग 2. निमिषार्ध संत संगती वास वैकुंठ कल्पांती. हे दोन्ही समान आहेत. विश्वामित्र व वशिष्ठ यांची या गोष्टीवर पैज लागली. वैकुंठात राहणे श्रेष्ठ की संत संगतीत? बरीच भवती न भवती झाल्यावर दोघेही अनुक्रमे ब्रह्मदेव, विष्णुदेव व शिवांच्याकडे गेले. तिघांनी उत्तर देण्याचे टाळले. मात्र भोलेनाथ शिव म्हणाले, तुम्हास जर याचे उत्तर हवे असेल तर तुम्ही शेषाकडे जा, ज्याने ही धरणी मस्तकावर धारण केली आहे. यावर दोघे भगवान शेषांच्याकडे आले. शेषांनी दोघांना पाहिल्यावर जरा आश्चर्य वाटले. दोघांनी शेषांना नमस्कार केला व येण्याचे प्रयोजन सांगितले. शेष म्हणाला, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सांगतो, पण अगोदर मला जे माझे ओझे झालेले आहे ते जरा खाली करता का? पृथ्वी जर थोडीशी खाली केली तर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर सांगेन. यावर विश्वामित्राने नमस्कार करून संकल्प केला, जर माझ्याकडे काही पुण्य शिल्लक असेल तर 1000 यज्ञाचे पुण्य मी या कार्यासाठी अर्पण करत आहे, जेणेकरून शेषाच्या मस्तकावरील पृथ्वीचा भार कमी व्हावा. संकल्प सोडला, पण काही उपयोग झाला नाही. विश्वामित्र खजील झाले. त्यानंतर वसिष्ठांचा नंबर आला. वसिष्ठ म्हणाले, मीही संकल्प करतो. मला जर आयुष्यात काही संत संगती लाभले असेल तर त्यातील अर्धा निमिष संत संगतीचा लाभ मी या कार्यासाठी वाहतो आहे. आणि आश्चर्यकारकरित्या पृथ्वी हल्ली व शेषाचे ओझे कमी झाले. यातून आपणास एकच शिकवण मिळते आहे, संत संगती अति अपूर्व काम करणारे आहे. संतांची संगत 2 प्रकाराने होऊ शकते. एक संतांच्या देहाची, दुसरी संतांनी सांगितलेले साधन करीत राहण्याची. यापैकी पहिली म्हणजे संतांच्या देहाची संगत लाभणे फार कठीण व दुर्मिळ. कारण जर संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणुकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो. आणि एखाद्या बंधूची गाठ पडलीच तर त्याच्या संगतीतून नुकसान हे ठरलेलेच. म्हणून पहिला म्हणजे संतांच्या देहाच्या संगतीचा मार्ग हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो. दुसऱ्या मार्गाने जाण्यात म्हणजे त्यांनी सांगितलेले साधन करण्यात बिलकुल धोका नसतो. कारण खरा संत काय किंवा भोंदू साधू काय, कोणीही झाला तरी तो दुसऱ्याला सांगताना खरे व बरोबर असेल तेच सांगेल. तो भोंदू असला तरी आपला भोंदूपणा लपवण्याकरता जे खरे असेल तेच सांगणे त्याला जरूर असते. साधकाने शुद्ध भावनेने ते साधन केले की संत संगतीचा फायदा मिळून त्याचे काम होते. खऱ्या संतांच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैववशात प्राप्त झाला तर मात्र काम बेमालूम होते. त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो. फक्त त्या वाहनात निश्चल बसून राहणे एवढेच आपले काम असते. तसे आपण खऱ्या संताजवळ नुसते पडून राहा. संतांच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते, नुसते अस्तित्व असते. त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते. तुकाराम महाराजांनी देवाजवळ मागितले काय? धनसंपदा मागितली नाही, मुक्ती देखील नको असे म्हटले, फक्त संत संगती दे असे म्हटलेले आहे.
यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.